हे सावकारा, आमच्या घरात काय करतोय आणि थेट तिजोरीजवळ? हे काय विचार, काय चोरी करायचा विचार आहे का? वाट चुकलेल्याला वाट दाखवणं माझं काम आहे, तेच करायला आलो. वाट आणि मी? हे असले उपदेश आहे ना बाहेरच्या दुकाना कर. मला नको काही सांगूस. चल चल बाहेर निघ इथून. तुम्हाला सगळ्यांना जे दिलंय ते मीच दिलंय, आणि तुझ्याकरता जो दागिना योग्य आहे तो तुला दिलाय. दागिना? ही हा माझ्या खिशात ही जपमाळा तुम्हीच चलाकी करून बदलली असेल. तुझंच काम आहे ते. हात चलाकी केली, फसवलंयस तू मला. हे बघ, ऐक माझा, नामस्मरण कर. स्वामींचं नाम घे, उद्धार होईल, व्यसन सुटेल. सावकारा, हे उगाच असले प्रवचन देऊ नकोस मला. मला जे साध्य करायचं आहे ते मी करूनच राहणार. ठीक आहे, बघ प्रयत्न करून तिजोरी उघडतीये का ते. बाजूला हो, बाजूला वा म्हटलं ना, वा बाजूला. हे सावकारा, काय केलंयस तू? हे चेटूक केलंयस तू काहीतरी. चांदी चांदी. ही भांडीच विकतो आता. अरे हे इथे काय करतोयस आता? वाट का अडवलीस माझी? दरवाजा उघडी दे मला. चल बाजूला हो. आता उपदेश करू नकोस हा काही. तुझ्या त्या उपदेशांनी माझं काही पोट भरणार नाहीये. ऐक माझं, जाऊ दे मला. तू असा नाही ऐकणार. पुन्हा एकदा सांगतोय, बाजूला हो तिथून. काही ऐकत आहेस ना? चल बाजूला हो. कोण आहेस? कोण तू? अरे आम्हाला ओळखता आलं असतं तर एव्हाना उद्धार झाला असता तुझा. आमची ओळख विसरलास म्हणून तुझी ही अवस्था आहे. हे माझी अवस्था केवळ तुझ्यामुळे झाली आहे. माझी ही अवस्था. तू मला जाऊ देत नाहीयेस. थांब, तू बाजूला होत नाहीस ना? तुला मी जो आमच्या आज्ञेचं पालन करत नाही, स्वतःचा हे का चालवतो, त्याचा असाच कपाळ मोक्ष होतो. शारदा, अगं जाताना दरवाजा उघडा होता ना? हो, घाईत निघालो ना. दार लावायचंच विसरलो होतो, पण दार बंद आहे. म्हणजे कोणी आलंय का आत? कदाचित हे आले असतील तर. दादा, दादा, आहो दादा, दार उघडा ना. नरेश, नरेश आत आहेस का? अरे दार उघड. अगं थांब. अहो शारदा, मी ना खिडकीतून वाकून बघते. हो हा. दादा, आत आहेस का तू? अहो दार उघडा. आत बहुतेक कोणीच नाहीये.
पण मग दार आतून बंद. अगं मी खिडकीतून डोकावून पाहिलं पण कोणी दिसत नाहीये. कोणीच नाही, मग दार कोणी लावून घेतलं असेल आतून. आपण गेलो तेव्हा आत कोणीच नव्हतं आणि आता दार आतून बंद आहे. दादा आत असशील तर दार उघड रे. स्वामी आता तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा. श्री स्वामी समर्थ. सासूबाई, अहो घरात तर कोणीच दिसत नाहीये, मग दार कसं उघडलं? शिव शंकर शंभो. स्वामी हे काय झालं? दार उघडतच नव्हतं आणि तुमचं नाव घेतल्यावरच कसं उघडलं? दार आम्हीच लावलं होतं एका विशिष्ट कारणामुळे. पण तुम्ही सगळे जेव्हा दारासमोर आलात आणि दार उघडत नाही बघून तुम्ही काय म्हणालात? स्वामी आम्ही म्हणालो घरात कोणीच नाही. हो, कोणी नाही कसं? अरे आम्ही आहोत की घरात. आम्ही भक्तांच्या घरात कायम असतो. प्रत्यक्ष रूपात जर नसलो तरी सूक्ष्म रूपात आमचं अस्तित्व कायम असतं. कुटुंबाचा भाग समजतो ना आम्हाला. हो स्वामी चुकलं आमचं. क्षमा करा. आम्ही विसरलोच की तुम्ही आमच्या सोबत कायम असता. पण स्वामी तुम्ही दार लावून का गेला होतात? जे तुम्हाला जमलं नाही ते आम्हाला करावं लागलं. चला आमच्या सोबत. अहो अहो काय झालं तुम्हाला? डोक्याला असं? स्वामी अहो काय लागलं यांना? हे असे का झोपलेत? स्वामी आजोबा, बाबांना काय झालं? स्वामी माझ्या मुलाला कोणी काय केलंय? याला ताळ्यावर आणण्यासाठी कपाळ मोक्ष घडवून आणावा लागला. आता बेशुद्ध आहे पण येईल शुद्धीवर. कपाळ मोक्ष म्हणजे स्वामी? कळेल. आम्ही काय सांगतो ते नीट ऐका. याला कोंडून ठेवा. हा कुठे बाहेर जाता कामा नये. कोंडून? अहो पण स्वामी स्वामी हा मुलगा मला घरात नकोय. तो जे वागलाय ना त्यानंतर मला त्याचं तोंडही पाहायचं नाहीये. हा चुकलाय, तू चुकू नकोस. अरे हा भानावर नाहीये पण तू भानावर राहा. तुलाही व्यसन लागलंय अतिशिस्तीचं, हेकेखोरपणाचं. शिव शंकर शंभो. अहो स्वामी माझ्या हाताची आग होते स्वामी. आग होते स्वामी, माझ्या हाताची आग होते स्वामी. हे घे, तोडून टाका. ओ स्वामी माझा
हात बरा करा. माझं काही चुकलं असेल तर माफ करा, पण पण हात तोडायला सांगू नका स्वामी. अरे रोग झालाय ना, मग तोड हात, हो मोकळा. काहीतरी उपचार असतील. माझा उजवा हात तोडायला सांगू नका स्वामी. अरे ह्याचप्रमाणे मुलगा देखील बापाचा उजवा हात असतो. अरे तो बिघडला म्हणून काय तोडून टाकशील? बिघडला तर सुधारता येईल. लक्षात ठेव, मुलाला जन्म दिला की जन्मदात्याची जबाबदारी असते आयुष्यभर मुलाला योग्य वाट दाखवण्याची. तुम्ही सुद्धा चुकताच की, म्हणून आम्ही काय तोडून टाकतो का? स्वामी माझी चूक झाली, मला माफ करा. मी माझा हेका सोडायला तयार आहे स्वामी. मला माफ करा स्वामी. स्वामी कृपा करा, माझ्या मुलाला सुधरवा स्वामी. सगळ्यांच्या प्रयत्नाने सुधारेला. शारदा, याला कोंडून ठेव. लाडू बनवायला घ्या आणि लाडू बनवताना नामस्मरण करत राहा आणि नंतर तेच लाडू याला खाऊ घाला. आणि काळजी घ्या की पुन्हा हा वाईट संगतीत जाणार नाही. आणि काही झालं तरी आज त्याला बाहेर पडू देऊ नका. आता जरा बाहेर गेला तर मात्र परत आणता येणार नाही. श्री स्वामी समर्थ. केवढं चाललो, पायाची नुसती चालण झाली चालून चालून. कपिलामाई, अहो तुम्ही दमून आलायत का? हा, बरं ठीक आहे, मी पाणी घेऊन येतो तुमच्यासाठी. पाणी आणताय? आणा आणा. हो आलोच. फार तहान लागली आहे हो. हा बाळपा तसा बरा आहे. उगाच आम्ही भांडत असतो याच्याशी. नाही नाही, पाणी आणायला गेलंय आमच्यासाठी. रमा, काहीतरी घडलंय. सकाळपासून नरेश बाहेर नाही आलाय. आज दुकानातही पाऊल नाही ठेवले त्याने. त्याचं असं गायब होणं काही साधं नाही दिसत आहे. कालपर्यंत मोठमोठ्या गप्पा मारत होता, आज एकदम मोठा व्यवहार होणार आहे म्हणे. म्हणजे नक्की काय म्हणणे तुझं? त्याने काही गडबड केली असेल का? मला नाही माहिती. पैसे हातात आले की माणूस कोणत्या वाटेने जातो ना, देवच जाणे. एवढं मात्र नक्की, हा नरेश न आल्यामुळे आपल्या पैशांचा ओघ मात्र थांबलाय. हो ना ग, आणि तोच ओघ आपल्याला जगवतोय, नाहीतर सगळं डोक्यावर येईल. तसं पाहिलं ना तर नरेश सारख्या लोकांवर अवलंबून राहणं हीच खूप मोठी चूक होती. पण सध्या आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये ना. बघूया घरात आहे का तो. हा बाळप्पा अजून आला कसा नाही? पाणी आणायला गेलाय की विहीर खोदायला गेलाय? हा, इतका वेळ कोणी पाणी आणायला लावतं का? आम्ही सोडून इथे कोणीही चांगलं नाही. काम चुकार सगळे, सगळी कामं आपली आम्हीच करत बसतो. हा बाळप्पा जरा जास्तच काम चुकार आहे. पाणी आणू का तुम्हाला कपिलाताई? इतका वेळ लागतो का पाणी आणायला? हा, कपिलामाई माफ करा, जरा उशीर झाला. हा खूपच उशीर झाला. पण मी विचार केला नुसतं पाणी आणण्यापेक्षा लिंबू सरबत घेऊन यावं. लिंबू सरबताने थकवा जाईल तुमचा. हा बाळप्पा तसा बरा आहे. आम्ही उगाच वाईट विचार करत होतो याच्याबद्दल. लिंबू सरबत आणलं? घ्या. हे लिंबू सरबत आहे? ह्याच्यात ना मीठ ना साखर, काही चव नाही याला. नाही बरोबर आहे तुमचं, पण तुम्ही साखर खाणार नव्हतात म्हणून मी त्याच्यामध्ये साखर नाही घातली. पण मी साखर आणि मीठ घेऊन आलो.
तुम्हाला पाहिजे तेवढी साखर आणि मीठ घालून द्या. हो का? द्या. बाळा, अशा कृतज्ञ व्यक्तीला चांगलपणा दाखवतोय कशाला? काय काय कपिले, हा बाळा क्षणात चांगला क्षणात वाईट, हा? स्वतःचा स्वार्थ साधला गेला की माणूस चांगला आणि स्वार्थ साधला गेला नाही की माणूस वाईट. कपिले, कुणाबद्दलही विचार करण्याआधी, मत ठरवण्याआधी वाट पाहावी. माणसाला निष्कर्षावर पोहोचण्याची फार घाई असते. तुमचं चुकतंय हे सांगणारी व्यक्ती तुम्हाला तुमचा शत्रू वाटू शकते, पण तीच व्यक्ती तुमची मार्गदर्शक असते. रमा आणि अंगदला हीच गोष्ट कळत नाहीये. शिव शंकर शंभो. हे काय झालंय मला? दार का बंद केले यांनी? आई, आई दार उघड. आई, सावनी, शारदा, उघड ना दार. हे का असे वागताय? नरेश, आई, वहिनी थांब, दार उघडू नकोस. मला त्यांच्या वेदना असह्य होत आहेत ग. उघडू दे ना दार. अरे उघडा दार. शारदे, तुला कळत नाहीये का ग? माझ्या लेकराला त्रास होतोय. उघड ग दार. मला कळतंय ग आई, पण स्वामींची आज्ञा आहे आणि आपण त्याच्या भल्यासाठीच करतोय ना. यांनी दार का बंद केलंय? हे आई, अरे उघडा दरवाजा. शारदा, ऐक ना ग. एकदा उघडून आपण त्यांना समजवूया ना. ते ऐकतील सगळं. अरे असं आत्या, उघड ना ग दार. बाबांना घे ना बाहेर. नाही बाळा, स्वामींची आज्ञा आहे. आपण दार उघडायचं नाही. ए आई, आई उघड दार. शारदे ग, मला नाही बघवत आहे ग. तुम्ही चला. आई, आजी, दार उघडा ना. कृपा करा. बाबांना त्रास होतोय ग. सावनी, राधिका. शारदे, ऐकतेस ना तू? अगं किती दार ठोठावतो तो. उघडू दे ना ग दार. आई, मला कळतंय ग, पण स्वामींची आज्ञा आहे. दार उघडायचं नाही. दादाला आता स्वतःचं शहाणपण यायला हवं. श्री स्वामी समर्थ. आई उघड ना दार. आत्या, बाबांना असं केट करून ठेवलं तर ते अजून चिडतील. नाही बाळा, कधी कधी माणसाला स्वतःच्या प्रतिध्वनीतूनच सत्य ऐकू येत आणि दादावर आज ती वेळ आली. हे आई, हे बघ, यापुढे मी असं काही वागणार नाही. उघड उघड दार. नरेश, श्री स्वामी समर्थ. अरे उघड ना दार. हे का असे वागताय? आई, शारदे, शारदे, अगं उघड ना ग दार. बघ ना त्याला किती त्रास होतोय. आई, ओरडू दे त्याला. दार उघडायचं नाही. काल रात्री काही झालं का? मला का नाही आठवत आहे? मला काहीच आठवत नाहीये. काय झालं होतं काल?
अगं पण त्याचा असं ओरडणं असह्य होतंय का मला. कृपा करून उघड ग दार. कधी कधी माया म्हणजे बंधन असतं आणि कठोरता म्हणजे कृपा. काय उघड ग दरवाजा. नाही यापुढे मी असं काही करणार. घरच्यांपासून सगळ्यांपासून लांब लांब गेलो, तुमच्यापासून दुरावलं, पण यापुढे असं काही करणार नाही. आई श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी, अहो काय करते तुम्ही? राहू द्या, मी वळते लाडू. तुम्ही त्याला घरातून बाहेर काढता की आम्ही त्याला व्यसनातून बाहेर काढतो हे बघूच.